नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत अर्धा किलो मैद्याची खुसखुशीत अशी शंकरपाळी. कधी-कधी मधल्या वेळेत काहीतरी कुरकुरीत, खुसखुशीत खाण्याची इच्छा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच होते. तेव्हा अशा प्रकारे खुसखुशीत शंकरपाळी बनवून ठेवली तर आयत्या वेळी लगेचच ती आपल्याला खायला मिळते. म्हणूनच आज मी अचूक प्रमाणासहित मैद्याची शंकरपाळी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. रेसिपी बनवताना खूप साऱ्या टिप्स इथे मी शेअर केल्या आहेत, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि रेसिपी आवडल्यास नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे. आणि सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला आता सुरुवात करूया. खुसखुशीत शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक पातेली गरम करत ठेवले आहे. आता त्यात आपण 1 वाटी दूध घालूया. आता दूध घातल्यानंतर आपल्याला एक करून जिन्नस त्यामध्ये ॲड करायचे आहे. त्यामध्ये प्रथम अर्धी वाटी साखर घालूया आणि त्याबरोबरच लगेचच अर्धी वाटी तूपही त्यामध्ये ॲड करूया आणि हे सर्व जिन्नस चमच्याने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे करत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि हे मिश्रण सतत ढवळत राहायचे आहे. अगदी साखर विरघळेस्तोवर हे मिश्रण गरम करून घ्यायचे आहे. हे करत असताना दूध सतत ढवळत राहायचे आहे, नाहीतर साखर तळ्याशी चिकटण्याची शक्यता असते. आता दूध गरम होत असताना त्यामध्ये 1 चमचा आपण वेलची पूड घालूया. इथे मी वेलची पूड घालत आहे. जर तुम्हाला वेलची पूड आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता वेलची पूड दुधात घातल्यावर पुन्हा अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर आपण पाहू शकता साखर दुधात पूर्णपणे विरघळली आहे. आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण एका परातीत काढून घेऊया आणि व्यवस्थित कोमट करून घेऊया. साधारणतः 20 मिनिटानंतर परातीतील मिश्रण अगदी व्यवस्थित कोमट झाल्यावर अशा प्रकारे बोट घालून बघायचे आहे. आपण पाहू शकता मिश्रण अगदी व्यवस्थित कोमट झाले आहे. आता लगेचच त्यामध्ये अर्धा किलो मैदा घालूया. मैदा थोडा थोडा करून या मिश्रणात घालून घट्टसर आपण त्याचा गोळा तयार करून घेणार आहोत. आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता लगेचच आपण पिठाचे गोळे तयार करून घेऊया. अशा प्रकारे पिठाचा गोळा करून व्यवस्थित गोलाकार द्यायचा आहे. आता अशाच प्रकारे मी सर्व गोळे बनवून घेत आहे. आपण पाहू शकता पिठाचे सर्व गोळे मी तयार करून घेतले आहेत. आता लगेचच शंकरपाळी बनवायला घेऊया. त्यासाठी पिठाचा गोळा घेऊन अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने पोळी जाडसर लाटून घ्यायची आहे. अगदी एकसमान पोळी लाटली गेली पाहिजे. आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे. साधारणतः अर्धा इंच अशी जाड पोळी लाटून घ्यायची आहे. आता सुरीने पोळीच्या कडा कापून घेऊया. अशा प्रकारे अर्धा इंचाच्या उभ्या आडव्या अशा आपण शंकरपाळ्या कापून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शंकरपाळी मोठी छोटी जशी हवी आहे त्याप्रमाणे इथे कट करून घेऊ शकता. आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी थोडीशी जाडसर अशी शंकरपाळी तयार करून घ्यायची आहे. आपण पाहू शकता अशा प्रकारे सर्व शंकरपाळ्या मी तयार करून घेतल्या आहेत. आता लगेचच त्या आपण तळून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एका कढईत तेल गरम करत ठेवले आहे. आता तेल गरम झाले आहे की नाही ते चेक करण्यासाठी त्यात एक छोटा पिठाचा गोळा सोडूया. जर गोळा लगेचच वर आला तर समजावे की तेल व्यवस्थित तापले आहे. आता लगेचच तेलात हलक्या हाताने शंकरपाळ्या सोडूया. शंकरपाळ्या तेलात सोडताना अशा प्रकारे कडेकडेने हलक्या हाताने सोडायच्या आहेत. इथे मी हाताचा वापर करत आहे. तुम्ही कलत्याचाही इथे वापर करू शकता. त्यामुळे हातावर तेल उडणार नाही आणि हात भाजणार नाही. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून शंकरपाळ्या अगदी व्यवस्थित गोल्डन कलर येईस्तोवर तळून घ्यायच्या आहेत. आता शंकरपाळ्या तेलात सोडल्यावर लगेच झारा लावायचा नाही. थोडीशी शंकरपाळीची एक बाजू सेट झाल्यावरच शंकरपाळी अगदी व्यवस्थित झाऱ्याने आलटून पालटून तळून घ्यायची आहे.
शंकरपाळ्या तळत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. त्यामुळे शंकरपाळ्या आतपर्यंत अगदी व्यवस्थित तळल्या जातात आणि खुसखुशीत होतात. जर हाय फ्लेमवर शंकरपाळ्या तळल्या तर त्या आतून कच्च्या राहतात आणि नरम पडतात. म्हणूनच गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच शंकरपाळ्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर आपण पाहू शकता शंकरपाळीला गोल्डन रंग आला आहे. अशा प्रकारे अगदी एकसारखी शंकरपाळी व्यवस्थित तळून घ्यायची आहे. आता लगेचच ती आपण चाळणीवर काढून घेऊया. म्हणजे त्यातील एक्स्ट्राचे जे तेल आहे ते अगदी व्यवस्थित निथळून जाईल आणि शंकरपाळी तेलकटही होणार नाही. आपल्याला इतपतच शंकरपाळी व्यवस्थित तळून घ्यायची आहे. कारण शंकरपाळी तेलातून बाहेर काढल्यावर कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि शंकरपाळीचा रंग गडद होतो. अशा प्रकारे तयार झाली खुसखुशीत अशी शंकरपाळी. राहिलेल्या शंकरपाळ्याही मी अशाच प्रकारे तळून घेत आहे. अशा प्रकारे तयार झाली खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी शंकरपाळी. आपण पाहू शकता सर्व शंकरपाळ्या मी अशाच प्रकारे तयार करून घेतल्या आहेत. अशा प्रकारे तयार झाली खुसखुशीत शंकरपाळी. आता शंकरपाळी बनवण्यासंबंधी टीप पाहूया. शंकरपाळी बनवताना दूध, साखर आणि तुपाचे प्रमाण योग्य असावे. कारण साखर जर जास्त झाली तरीही शंकरपाळी कडक होते आणि तूप जर जास्त झाले तर शंकरपाळी तेलात विरघळते. म्हणूनच दूध, साखर आणि तुपाचे प्रमाण अगदी योग्य असावे. दूध, तूप आणि साखरेचे मिश्रण थोडेसे कोमट असतानाच त्यात मैदा घालून घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि पीठ मळून झाल्यावर लगेचच आपण त्याचे गोळे करून पोळी लाटून घ्यायची आहे आणि शंकरपाळ्या अगदी व्यवस्थित करून घ्यायच्या आहे. नाहीतर पीठ कडक होऊन पोळी लाटण्यास अडचण येते. शंकरपाळी तळत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच शंकरपाळी एक बाजू सेट झाल्यावरच पलटून शंकरपाळी एकसारखी अगदी ढवळत ठेवून गोल्डन कलर येईस्तोवर तळून घ्यायची आहे. म्हणजे ती अगदी एकसारखी तळली जाते आणि आतपर्यंत तळली जाते. शंकरपाळी तळून झाल्यावर व्यवस्थित थंड करून घ्यायची आहे. म्हणजे ती अगदी महिनाभर जशीच्या तशी खुसखुशीतच राहते, नरम पडत नाही आणि त्यानंतर हवाबंद डब्यात अगदी व्यवस्थित स्टोअर करून ठेवायची आहे. अशा प्रकारे तयार झाली खुसखुशीत अशी शंकरपाळी. तुम्ही अशाच प्रकारे शंकरपाळी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडल्यास नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच खुसखुशीत आणि कुरकुरीत रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.